गेल्या 3-4 दिवसात जवळजवळ 3 वेळेला राज ठाकरे किंवा फडणवीस यांनी म्हटले की राज माझे मित्र आहेत आणि आम्ही मित्र आहोत. अशा पद्धतीचं हे काय सिग्नल देऊ पाहतात आहेत? ती एक म्हण आहे, धोकेबाज मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. मग आहेत का समोर तेवढे मला ना दिलदार? माहित, मी आपलं असंच तुम्ही बोलला त्याच्यात मी सहज बोललो, आठवलं म्हणून. मी माझा काय उद्देश नव्हता त्याच्यात. अच्छा. पण तुमचेही मित्र होते की काही देवेंद्र फडणवीस. तुम्ही भूतकाळात का जाता? मग आज आहेत ते तुमचे मित्र? असं आहे ना, हे त्यांनी पण आधी बोललं पाहिजे ना, त्यांनी पण बोललं पाहिजे. आणि म्हणून मी ते म्हणतोय की धोकेबाज मित्रापेक्षा दिलदार शत्रू चांगला. आणि खरा मित्र तो असतो की जो मित्राची चूक दाखवतो. आणि चूक दाखवणाऱ्या मित्राला जर तुम्ही शत्रू मानणार असाल तर कोणाचा प्रॉब्लेम आहे हा ज्याचा त्यांनी ठरवावा. पण त्यांना खंत आहे. आज जे मी तुम्हाला सांगितलं की बदलापूरमध्ये त्याने विकृत नगरसेवक जो केलेला आहे, स्वीकृत, ही हिंदू संस्कृती नाही हे मी ठामपणाने त्यांना सांगतोय. हे सांगताना जर ते मला शत्रू मानत असेल तर मी नाईलाज आहे माझा. पण ही हिंदुत्व मी मानायला तयार नाही यांचं. मुलीवरती अत्याचार करणाऱ्या एक आरोपीचा सह आरोपी, ज्याच्यावरती आता दुसरी गोष्ट, 70,000 कोटींचा घोटाळा ज्यांच्यावरती केला अजित पवारांवरती, बरोबर आहे, आमच्यासोबत होते तेव्हा ते भ्रष्टाचारी होते. आता तुम्ही त्यांना घेतलं तर साफ झाले. अजित पवार म्हणतात ज्यांनी माझ्यावरती म्हणजे त्यांच्यावरती आरोप केले ते माझ्याबरोबर आज सत्तेत आहे. देवेंद्र फडणवीसांना हा प्रश्न विचारला तर ते सांगतात केस चालू आहे. ठीक आहे, केस कोणामुळे झाली? कोणी आरोप केले? देवेंद्र फडणवीस. गाडीवर पुरावे कोणी दिले? देवेंद्र फडणवीस. मग गाडीवर पुरावे दिलेली केस चालू आहे, मग ते आता कोर्टाने पुरावे की जाळावे? तुम्ही दिलेले, तुम्हीच पुरावे दिलेत ना, म्हणजे केसमध्ये तथ्य आहे की नाहीये? कारण पुरावे तुम्ही दिलेत, गाडी भरून पुरावे दिलेत. अगदी आत्मविश्वासाने सांगत होतात की अजित पवार चक्की पिसिंग, कारण तुम्ही पुरावे दिले. म्हणजे तुमच्या पुराव्यात दम आहे की नाही? तुम्ही दिलेले पुरावे खोटे असतील तर अजित पवारांची माफी मागा. जर पुरावे खरे असतील तर अजित पवारांना मंत्रिमंडळातून हाकला. सांगा काय करताय. सध्या अजित पवार ह्याचं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे. नुसती केस चालू आहे, अरे पुरावे तुम्ही दिलेत. मग जर पुरावे दम असेल तर त्या केसचा निकाल तुम्हाला माहिती आहे काय अपेक्षित आहे का? त्यांचं सुद्धा कोकाटे करणार. पण उद्धवजी, तरी तुम्ही काँग्रेस आणि